सो गाईज फायनली गुड आफ्टरनून गाईज, गुड आफ्टरनून. आज आलोय आपण ब्लॉगची सुरुवात करायला नाशिकमध्ये. खास ब्लॉगची सुरुवात करायला मित्रांनो मी नाशिकला आलोय आज. बघा तुमच्यासाठी, तुम्हाला नाशिकचं दृश्य दाखवायला उन्हातानातलं. मित्रांनो आज लागली आपल्याला नाशिक इंटरसिटी फायनली. काल तर काय मित्रांनो धंद्याचे थोडे तर तळमळम चालू आहे, त्याच्यामुळे ठीक आहे, बिझनेस आहे, आता काय बोलायचं समजत नाही मला पण. आणि मित्रांनो AC 3 वर ठेवले. मित्रांनो आज जे कस्टमर बसले होते गाडीत, म्हणजे माणूस इतका घाणेरडा असू शकतं हे मला पण माहित नाही. ऍक्च्युली होते एजड आणि त्यांना कधी गाडीने ट्रॅव्हल करायची सवय नव्हती, ते पब्लिक ट्रान्सपोर्टने ट्रॅव्हल करायचे. तसंच मित्रांनो आपल्या गाडीतनं पण ट्रॅव्हल केलं. एवढं एजड व्यक्ती होते, आता काय बोलणार, वॉमिटिंग होते, त्यातच त्यांना काय 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 झालं. बाप रे बाप, मी हैराण झालो. 4 तास लागले मला नाशिकला यायला, जिथे 3 तास लागणार होते. 2 वेळा थांबले, एकदा जेवण घ्यायला. एवढं मित्रांनो मला एकच सांगायचं, जर ट्रॅव्हल करताय ना तुम्ही, कोणी असू दे, छोटं मोठे सगळ्यांना, मित्रांनो भरपेट गाळ्यालाही असतोपर्यंत खाऊ नका. कारण रस्ते एवढे आपल्या महाराष्ट्रातले भारी आहेत ना, त्याच्यामुळे भल्यांना ते त्रास होतो. आणि त्यात ऊन आहे, त्याच्यामुळे जास्त पोटभर खाऊ नका, थोडंसं कमीच खावा, जेणेकरून ट्रॅव्हलिंगला त्रास होणार नाही आणि दुसऱ्याला पण त्रास होणार नाही. लहान मुलांना नाही, पण त्या मोठ्या माणसाला खूप लेडीज होते त्यांना त्रास होत होता. मलाच ते कसं जरी होत होतं बघून मित्रांनो. सो जाऊ दे, चला पोहोचूया आपण आपल्या लोकेशनवरती. आता चाललोय द्वारका सर्कलला. 22 मिनिटं दाखवतोय. 3 वर AC केली होती, एवढा घाण आवाज सुटला होता, कारण ओपन AC मधनं आलोय मी. AC काय चालू केली नव्हती मी येताना, पण हालत खराब झाली माझीच. एवढं हळूहळू आलोय ना की बस रे बस, म्हटलं जाऊ दे, काय बोलणार आता. तर दंगळ आहे त्यामुळे बुकिंग घेतली. आणि मित्रांनो मला आठवतंय मी या साईडला यायच्या आधी पण आलो होतो बहुतेक, कारण मी एकदा जेव्हा पहिल्यांदा नाशिकला आलो होतो तेव्हा सातापुरा बस स्टॉप, तेव्हा मी या साईडला आलो होतो. कारण मी आहे आता सातापुरा बस स्टेशन, काय सातपुरा गावच्या इथे, सातपूर गाव. तर त्याच्या इकडे बस स्टॉप गेलं त्यांचं. आणि या साईडला आलो होतो. मला आठवतंय पहिल्यांदा आलो होतो तेव्हा ओलाची एक ट्रिप उचलली होती छोटीशी, आणि ती घेऊन मी आलो होतो लोकलला. आणि नंतर परत इथनं द्वारका सर्कल खाली गेलो होतो 15-20 मिनिटं. सो असं काय झालं होतं. आणि आता पण चाललोय द्वारका सर्कलच्या साईडला. आता बघूया, आपला मित्र पण आला एक इथे, बघूया कुठे आहे तो, काय आहे ते त्यांचं लपडं. जवळपासच आहे बहुतेक तो पण. सो त्याला पण भेटूया. तो पण नाशिकला आलाय, पण मित्रांनो तो लवकर निघाला होता आणि तो संगमनेरला जाऊन आलाय. तर आपण थोडासा उशीर झालाय आपल्याला. जाऊ दे आता, काय इथनं आता रिटर्नची बुकिंग लागली पाहिजे मित्रांनो. नाशिक आहे नाशिक. का बऱ्याच वेळा आता धोका तर दिला नाही नाशिकनी, पण आज पण नाही देणार. आय होप देणार नाही. पण चला बघू, शेवटी नशीब आपलं आहे चांगलं. सध्या निगेटिव्ह बोलायचं नाही मित्रांनो. देईल बुकिंग. हा थोडा आउटस्कट पडतो ना, थोडं सिटीमध्ये गेलो ना तर बुकिंग लगेच लागेल आपल्याला, कारण फाइंडिंग रिटर्न ट्रिप चालू आहे, त्यामुळे लगेच बुकिंग लागण्याची शक्यता आहे, लागेलच. सो चला जाऊया आतमध्ये, जाऊन थांबूया आणि मग निघूया. बाकी प्रवासात भेटूया, जर वेळ भेटला तर, चान्स भेटला तर. पहिलं तर जाऊन थांबूया ना तिथे, मग भेटतो. सो गाईज फायनली आलोय आपण आता नाशिकमध्ये, मी जसं म्हटलं. आणि मित्रांनो बुकिंग थोडी स्लो आहे आज, पण पहिली जी बुकिंग भेटली ती उचलली आहे मित्रांनो, डायरेक्ट डोंबिवलीची. इकडनं बुकिंग लागली आहे. पहिली एक आली होती ताडदेव, पण ॲक्सेप्ट नाही झाली. आणि ही दुसरी डोंबिवली उचलली आहे मी. आता झालोय कस्टमरला पिक करायला. फोन तर उचलला नाही, कस्टमर लोकेशनवरच उभं दाखवतोय. सो जाऊया कस्टमरच्या लोकेशनवरती, बघूया पहिलं कस्टमर आहे का. कारण एक पहिली आली ती कॅन्सल झाली आणि दुसरी आली आहे आता. मी द्वारका सर्कलला पोहोचायच्या आधीच ती कॅन्सल झाली होती. मित्रांनो गाव साईडला गाडी चालवायच्या म्हणजे ना येत लफडं आहे. एक मिनिट. गाव साईडला गाडी चालवायचं म्हटलं ना येत लफडं आहे की खूप सांभाळून गाडी चालवावी लागते, नाही तर कोणी कुठंही कसंही घुसतं. कारण मुंबईसारखं रूल्स जास्त फॉलो होत नाहीत गाव साईडला. जाऊया बघूया. एक 800 मीटरवर आहे. आता घेतलंय रिस्क, जाऊन तर बघूया काय काय नाही. चला.
सो गाईज आलोय फायनली आपण मित्रांनो आता अंबरनाथला आणि वाजलेत किती बघा 9:30 आणि त्या मानाने काम आपलं जरा ठीकठाक झालं. गाडी जरा जास्त चालली गेली पण काम पण ठीकठाक झालं. चला काय हरकत नाही कारण आउट स्टेशन केलं की तोच रेट भेटतो आणि टायमात आलो आपण घरी आणि आपलं टार्गेट हिट झालं दोन्ही पण. चला काय प्रॉब्लेम नाही. थोडंसं आउट स्टेशनचं गाडी जास्त चालली असं मला वाटतं पण ठीक आहे काय नाही तर ते सही आत्ताच्या टायमामध्ये. सो आजचा दिवस गेलाय बरोबर आपला. आता उद्यापासून थोडंसं आपण स्ट्रॅटेजी वगैरे चेंज करतोय मित्रांनो. जरा आपण स्वतःला नियमात आणतोय कारण खूप आळसपणा झालोय. लिटरली मी आळशी झालोय असं मला वाटतंय. त्याच्यामुळे आपलं इन्कमवर फरक पडेल असं आपल्याला नाही करायचंय. सो चला जाऊया आता घरी. आजचा दिवस आपला चांगला झालाय. आजचा प्रवास पण छान झाला आपला. सो चला पोहोचूया घरी आज आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपला चॅनल MBA कॅबवाला. आणि आज मित्रांनो मी एक शिकलो, आळस हा मित्राचा हा आपला खूप मोठा शत्रू आहे. आणि सिग्नल ओपन झालाय मित्रांनो त्यामुळे आळस करणं सोडून द्या जर तुम्ही आळस पाळत असाल तर. कारण काय ना काम आहे पण लवकर जर निघालं तर थोडंसं मी उशीर करतोय निघायला त्याच्यामुळे थोडं गडबड होते पण नाही आपण ते नाही करायचं आहे. मॅक्झिमम ट्राय करणार आहे उद्या लवकर निघायचं. मी आता काहीच नाही बोलणार आहे त्या विषयावर. डायरेक्ट आपण उद्या भेटू आणि नेक्स्ट ब्लॉग बघत राहा. त्याच्यामध्ये तुम्हाला ते अपडेट भेटेलच काय काय नाही. सो चला.